तर आता आम्ही निघालोय दलाई लामा टेम्पलला आणि आम्ही मोठी गाडी इथेच पार्क केली. एक हॉटेल आहे, हॉटेलच्या पार्किंगमध्ये आम्ही मोठी गाडी लावली आहे आणि आम्ही आता निघतोय. स्कूटी घेतली आहे रेंटने आणि कारण आम्हाला 5-6 ठिकाणी व्हिजिट करायचं आहे, तर ही मोठी गाडी घेऊन जाणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे आम्ही आता स्कूटी रेंट घेऊन निघालो आहे. तर आता भरपूर धर्मशाळा जी आहे हिमाचल प्रदेशमध्ये, इथे भरपूर गोष्टी आहेत. आमचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. 4-5 ठिकाणी आम्ही व्हिजिट करणार आहे. तर आपण आले आता टेम्पलच्या खाली. इथे बघा किती पार्किंग मोठी आहे टेम्पलच्या समोरच आणि मोठ्या गाडीला खूप अडचण झाली असते. आम्हाला बरं झालं आम्ही स्कूटीने आलो. आणि जे खालून वरती यायचं असतं त्यांना ते या स्कायवेने पण येऊ शकतात. तर जे धर्मशाला आहे तिथून वरती 11 किलोमीटरवर हे गाव आहे आणि तिथे हे टेम्पल आहे. रितू चल, जय बाप्पाला जायचंय. उठ बाळा. शोनू उठ, जय बाप्पाला बघ. उठ, जय बाप्पाला जायचंय. तर मंदिराच्या गेटमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा लगेचच दुकानांची सुरुवात होऊन जाते. म्हणजे मंदिराच्या मध्ये गेटच्या मध्ये पण दुकानं आहेत. पूर्ण जे तिबेटियन वस्तू आहेत, ड्रेस आहेत त्यांचे, भरपूर असे नेकलेस आहेत. हे बघा, हे ड्रेस वगैरे आहे. तिथे कॅफे आहे, मध्ये काही खाण्यासाठी रेस्टॉरंट आहे. तिथे तुम्हाला काही मोमोज अशा गोष्टी ज्या तिबेटियन संस्कृतीमध्ये खाल्ल्या जातात ते पण तुम्हाला मिळतील. इथे काय आहे, मिलने वालों का रात 8 बजे के बाद, रात्री 8 वाजेनंतर बंद होतं आय थिंक. आणि इथे दलाई लामाचं निवासस्थान आहे. इथे भरपूर जे मॉन्क आहे त्यांचं पण निवासस्थान आहे. दरवर्षी ते इथे येतात, दक्षिणा घेतात. इथे वरती आल्यानंतर लेडीजचं सेक्शन, इकडे जेंट्स आहे, चेकिंग होते. तर त्यांनी खालीच गाडी लावून आपल्या हॉटेलमध्ये गाडीला पार्क करा 4 व्हीलर आणि स्कूटी रेंट नाही. तर स्कूटीमुळे तुमचा भरपूर टाईम वाचेल. तर तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या जवळ येऊन चालायची गरज नाही. तर या मंदिरामध्ये येण्यासाठी असं काही ड्रेस कोड नव्हता, तुम्ही काही वेअर करून येऊ शकतात. परत इथे असं काही तुम्हाला फूल हार घ्यायचा आहे असं काही नव्हतं. स्वच्छ एकदम मंदिर होतं. आणि वरती आता पायऱ्या चढून जायच्या, वरती आहे मंदिर ॲक्च्युली. आणि हे खाली असं मोठं ग्राउंड केलेलं आहे त्यांनी छान बसायला. तर आपण आता चाललो आहे मंदिराकडे. आणि आता ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की जेव्हा दलाई लामा, म्हणजे हे 14वे यांचं नाव काहीतरी यांगसे असं काही आहे नाव. तर हे जेव्हा चायनाने युद्ध केलं होतं आपल्यासोबत, तेव्हा त्यांनी तिबेट हा जो प्रदेश आहे तो पण त्यांनी घेतला होता. तर तेव्हा हे जे 14वे दलाई लामा होते हे भारतात आले. आणि भारतात आल्यानंतर म्हणजे पळून आले होते ते आणि त्यांनी इथे आश्रय घेतला होता भारतात. आणि भारतात आल्यानंतर ते धर्मशाला येथे थांबले आणि इथे त्यांनी बौद्ध मंदिराची स्थापना केली आणि तिथे त्यांनी तिबेटियन संस्कृती भारतामध्ये आणली. तर आपल्या भारतामध्ये हे एकमेव असं ठिकाण आहे की जिथे तुम्हाला तिबेटियन संस्कृती बघायला मिळते. आता सगळ्यात महत्त्वाचं, ह्या टेम्पलमध्ये तुम्हाला आहे ना, जे स्टॅच्यू आहे त्याच्या समोर ह्या मोठ्या मोठ्या बाऊल आहेत, वाट्या ठेवलेल्या. याच्यामध्ये खूप जास्त तेल ठेवलेलं आहे, लॅम्प लावलेले आहेत. तर हे सगळ्यात महत्त्वाचं याचं कारण असं आहे की तिबेटियन संस्कृतीमध्ये ह्या लॅम्पचं महत्त्व असं आहे की तुम्ही जी तुमच्या आयुष्यामध्ये जो डार्कनेस आहे, जी निगेटिव्हिटी आहे, ती तुम्ही इथे आल्यानंतर घालवू शकतात. याच म्हणजे हे ते त्याचा सिम्बॉल आहे हा, की तुमचं जे फ्युचर आहे ते ब्राईट असावं. आणि मंदिराच्या चारी बाजूने खूप असं सिनिक एकदम छान माउंटेन आहेत, खूप सुंदर निसर्ग आहे. मस्त डोंगरांमध्ये हे छान मंदिर आहे. तर मंदिराच्या बाहेर तुम्हाला हे जे रोलर दिसतंय त्याच्यावर मंत्र लिहिलेला आहे, ओम नमी पद्मे हम. हे असं काही जण बोलत बोलत ते रोलर, पूर्ण एक प्रकारे ही प्रार्थना आहे. आणि याचा अर्थ असा आहे की तुमचं मन शुद्ध व्हावं. परत तुम्ही जे कमळ असतं ते किती शुद्ध असतं, तर त्याचं हे एक प्रतीक आहे. आणि हे रोलर फिरवल्यानंतर एक तुम्ही प्रार्थना करताय देवाकडे, असा त्याचा अर्थ आहे. आणि प्रत्येकजण इथे आल्यावर हे असं रोलर असं पूर्ण मंदिराच्या 360मध्ये हे रोलर बसवलेले आहेत त्यांनी.
तर आता दर्शन झालंय आणि छान मस्त निसर्गात थोडं रेस्ट घेतो आता. बेंच आहेत ठेवलेले त्यांनी. खाली आल्यानंतर पुन्हा एक मोठं चाक आहे, त्याच्यावर पण मंत्र लिहिलेला आहे. तिथे पण तेच आहे, लोक इथे येऊन प्रार्थना करतात. या मंदिरामध्ये ना असं मंदिर असतं तसं फील नाही. ॲक्च्युली बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगमध्ये जसं आपले लग्न कार्याचा मोठा मंडप असतं त्या टाईपमध्ये आहे. पण ठीक आहे, मध्ये एकदम शांतता आहे. काय पाहिजे तुला? हा ते काय 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 ओके ओके ओके. ठीक आहे. तर हे पाईन ट्रीच पासून बनलेले आहेत, अनब्रेकेबल आहे आणि याच्या आपण नॉर्मल वॉश पण करू शकतो, फुटत नाही. आणि हा एक 100चा एक म्हणतोय, बघू आता थोडी बार्गेनिंग करू. कॉफी मग पण आहेत, वाईन ग्लास पण आहेत, हे वाईनचे ग्लास वगैरे आहेत. अनब्रेकेबल. तर बाहेर आल्यावर असे ड्रेसेस आहेत, टॉप आहे, थंडीचे कपडे आहेत विकायला. त्यानंतर भरपूर दुकानं आहेत बाहेर. आणि पुढे गेल्यानंतर असे वेगवेगळ्या बॅग्स, पर्स आहेत, त्याच्यावर पण तिबेटियन संस्कृतीचे काही प्रिंट केलेले आहेत. त्यानंतर पुढे आल्यानंतर बुद्धांची मूर्ती भरपूर तुम्हाला मिळतील. तुमच्या घरात छोट्या मोठ्या भरपूर साईज अवेलेबल आहेत. त्यानंतर भरपूर कपडे आहेत, मेडिटेशनचे भरपूर सामान आहेत. घरामध्ये सुंदर गोष्टी डेकोरेशन वगैरे करण्यासारख्या पण भरपूर शोपीस आहेत. माझं काम आहे बॅग सांभाळणं आणि वजनाचं काम आहे शॉपिंग बघणे. जास्त शॉपिंग बघायची सवय आहे, घ्यायचं एका जास्त, पण 1 तास विनाकारण परेशान. आता स्वतः जर परेशान होणार त्याला बी परेशान करणार सगळं, आणि शेवटी बार्गनी करून सगळंच कॅन्सल. अरे वा, हे तर ते हे वाटतं स्वयंपाक करताना तर बघून एक बॅग उद्दूकडे आहे, एक बॅग माझ्याकडे आहे आणि मॅडम शॉपिंग करते सध्या. मला माहित होतं घेणार नाही, अजून भरपूर काय बघणार ती, पण घेणार काहीच नाही. तर हा नवीन ड्रेस घेतलाय ना. हा तुझा नवीन ड्रेस घेतलेला आहे आणि हा तिचा ड्रेस आहे. छान आहे, हा ड्रेस मला आवडला. बोललो होतो का काही घेणार नाही. तिनं तिचे 2-3 प्रकार राहतात. पहिल्यांदा शॉपिंग करायला आवडतं म्हणजे शॉपिंग बघायला आवडतं. आणि जेव्हा ती बघितल्यानंतर मग तिचं ठरतं की बाबा वेगवेगळे कलर बघणार, घालून बघणार, कलर बी आवडणार नाही. आणि जर समजा ते आवडलाच तर शेवटी मग प्राईस, आणि प्राईजवरती पुन्हा शांत बसणार नाही. ते प्राईजवरती बार्गनी बी पाहिजे. बार्गनी केला, सगळ्या गोष्टी जर मॅच झाल्या तर त्यात माझा एक दिवस जातो पूर्ण.